महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव, ज्यांचं प्रत्येक पाऊल चर्चेत असतं, अशा शरद पवार यांच्या कुटुंबात लवकरच आनंदाचा सोहळा रंगणार आहे. शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्यासोबत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. ही बातमी बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. कोण आहेत सारंग लखानी, कसं जुळलं हे नातं, आणि रेवती सुळे यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे, आणि बरेच प्रश्न. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचं विश्लेषण आहे. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पवार कुटुंबात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आनंदाचा क्षण येतोय. सोशल मीडियावर रेवती सुळे आणि सारंग लखानी या दोघांचे फोटो व्हायरल होत असून विविध नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वप्रथम पाहूया पवार कुटुंबाची पार्श्वभूमी. तर राजकारणातील नावाजलेलं एक नाव म्हणजे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे यांना दोन अपत्ये आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी रेवती सुळे आणि मुलगा विजय सुळे. पवार कुटुंब हे केवळ राजकारणापुरतच मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामांसाठी ओळखलं जातं. शरद पवार यांनी उभा केलेलं राजकीय वारसास्थान आज सुप्रिया सुळे या समर्थपणे पुढे नेत आहेत. आता या कुटुंबात रेवती सुळेच्या रूपाने एक नवं पर्व सुरू होणार आहे. रेवती सुळे यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. म्हणजेच रेवती सुळे या सध्या 27 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म बारामती येथे झाला. शालेय शिक्षण मुंबईत झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या परदेशात गेल्या. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या जगप्रसिद्ध संस्थेतून मास्टर इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली आहे. सध्या त्या थेट राजकारणात नसल्या तरी लोकसभा निवडणुकीदरम्यान आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात त्या सक्रिय होत्या. आणि सारंग लखानी हे कोण होते हे जाणून घेण्यासाठी आपण पाहूया. रेवती सुळे यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी आहेत. ते उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. विश्वराज ग्रुप ही कंपनी पाणी व्यवस्थापन, जलसिंचन, सांडपाणी प्रक्रिया आणि सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करते. 20 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेली ही कंपनी देशभरातील 2000 पेक्षा अधिक गावांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवत आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कंपनीला पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. सारंग लखानी हे स्वतःही उद्योजक असून त्यांचं लिंक्डइन प्रोफाईल याची साक्ष देतं. याशिवाय हे उत्तम बॅडमिंटनपटू सुद्धा आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभागही घेतला आहे. या विवाहाबद्दल आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुळे आणि लखानी कुटुंबाची ओळख झाली आणि ही सोयरीक जुळल्याचं सांगितलं जात आहे. या लग्नाची माहिती पाहूया. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली, कॉंग्रॅच्युलेशन्स रेवती सुळे अँड सारंग लखानी अँड फॅमिली, असं म्हणत त्यांनी दोघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबात पार पडणारं हे पहिलंच लग्न असणार आहे. त्यामुळे हे लग्न केवळ आनंदाचंच नाही तर कुटुंबासाठी भावनिकदृष्ट्याही फार महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या साखरपुडा आणि लग्नाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, मात्र लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर पवार कुटुंबात लवकरच मंगलमय वातावरण पाहायला मिळणार आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या बातमीवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नवनवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा युवा राज्य न्यूज चॅनलला. धन्यवाद.